तर इराण अमेरिकेमध्ये कोण मध्यस्थी करणार, त्याचा काय उपयोग होणार या नंतरच्या गोष्टी. मात्र सध्या तरी युद्ध थांबण्याची शक्यता दिसत नाहीये. इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर तुफानी हल्ले सुरू आहेत. त्यात आखातातले आणखी देश मैदानात उतरण्याच्या शक्यतेमुळे युद्ध चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. बघूया आज युद्धभूमीवर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. युद्धात सौदी अरेबिया UAEची उडी. आखातातला संघर्ष आणखी चिघळणार. इराण इस्रायलचे एकमेकांवर तीव्र हल्ले. इराण युद्धाच्या 25व्या दिवशीही दोन्ही बाजूंनी तुंबळ हाणामारी सुरूच आहे. मंगळवारी इस्रायलनं इराणच्या इस्फहान आणि खोरसम शहर या 2 ऊर्जा केंद्रांना टार्गेट केलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही केंद्रांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. इस्फहानमध्ये वायुनिर्मिती प्रकल्प आणि खोरसम शहरच्या गॅस पाईपलाईनचं हल्ल्यात नुकसान झाल्याचं इराणच्या फार्स न्यूज या सरकारी वाहिनीनं म्हटलंय. या हल्ल्यानंतर इराणनंही आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना वीज पुरवणारी केंद्र उडवून देण्याची धमकी दिली आहे. केवळ 2 तासांच्या कालावधीत तब्बल 19 ड्रोन हवेत नष्ट केल्याचं सौदीच्या संरक्षण मंत्रालयानं मंगळवारी जाहीर केलं. इराणकडून सातत्याने असे हल्ले होत असल्यामुळे आता आखाती देशांचा धीरही सुटत चाललाय. त्यामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी इराण विरोधात लष्करी कारवाई करण्याचा चाचपणी सुरू केली आहे. सौदी अरेबियानं राजा फहदचा विमानतळ वापरण्यास अमेरिकेला परवानगी देत त्या दिशेने पहिला पाऊल टाकलाय. तर ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.